गोल्डन फिश या कंपनीमध्ये मी TSR रँकवर काम करतो आहे. आणि तसेच आपले एक पुंडलिक मामा आहेत वडगुलचे, त्यांनी आपल्या लेकीला केरू या गावामध्ये आपण औषध दिलं होतं. आणि त्यांनी काय केलं तर बायोकोशिजन ही टॉनिक आपल्या कांडीमध्ये बुडवून लागण केली होती. आणि ते काय केलं होतं नेमकं त्यांच्या तोंड ऐकूया. मामा नमस्कार. नमस्कार. मामा नाव कसं? पुंडलिक कृष्णा वाडके. वाडके आम्ही वडगुल गाव आमचे. हां, ते केरूमध्ये आमची लेखी दिले. लेख दिले. बरोबर. लेखीला आम्हीच स्वतः येऊन हां बायोकोशिजन हां आणि यो 61 तो हे करून ते बी हां त्याच्यात बुडवून हां ते लावून करून देऊन केलं. मीच करून दिले. स्वतः तुम्हीच केलं? स्वतःच मीच केले. नेमकं मामा काय केलं? नेमकं म्हणजे अगोदर ते कांडी तोडला. हां, 2-2 कांड्याची बरोबर तोडून ते एक बकेटमध्ये ते पाणी तयार केला. बरोबर. तयार करून त्याच्यातली टाकून हां नंतर 1 मिनिटानं हां 1-1.5 मिनिटानं ते काढून आणि बुट्टीत काढून ते टाकलो. ठीक आहे. ते तसंच बायका मोजत गेला हां हां गेला आणि झाल्यानंतर परवा दिवशी पाणी सोडलं. पाणी सोडले पाणी सोडले. तरी पण मामा आता ही लागण झाली आहे, ह्याला तरी पण किती दिवस झालं? याला आता 14 दिवस आहे बघा. 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. हां. 14 दिवस मध्ये असं फुटवा आलंय. ठीक आहे. तुम्ही समाधान आहे मामा? हा, आम्हाला समाधान आहे. फुल समाधान आहे. थँक्यू. तरी 28-30 दिवस पाहिजे. हां उगवण्यासाठी हो, उगवायला पाहिजे. तरी पण 14 दिवसात 14 दिवसामध्ये आता हा या हां. प्लॉटला आहे ते प्लॉट. काय झालं आपल्या असं. लेखील त्यांनी औषध दिलं होतं. त्यांनी बायोकोशिजन 61 या टॉनिकमध्ये आपण कांडी बुडवून ही लागण केली साहेब. लागण केल्यानंतर 14 दिवसामध्ये त्यांचा आता हा या प्लॉटला मी व्हिजिटसाठी आलो आहे. आणि आता ही उगवून अशा पद्धतीने साहेब आहे. त्यामुळं त्यांची पाहुणे असू देत किंवा मामा असू देत खुश आहेत. थँक्यू मामा. नमस्कार. नमस्कार.